नमस्कार, तुम्हा सर्व खवय्यांचं स्वागत आहे। तर आज आपण खवय्यगिरी करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल 8 ते 10 माणसांना पुरेल अशी पावभाजी आणि पावभाजी सोबत सर्व करतात तो मसाला पाव। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। आधी आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघणार आहोत। त्यात इथे मी घेतलेला आहे मीडियम साईजचा फ्लॉवर अर्धा बारीक तुकडे करून, 4 बटाटे सोलून, 2 छोट्या साईजचे गाजर, 1 बीटरूट आणि 1 वाटी मटर। आधी आपण या सर्व भाज्या उकडून घेणार आहोत। त्यासाठी आपण या सर्व भाज्या कुकरमध्ये घालूयात आणि भाज्या आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या स्मॅश भाज्या लवकर होतील। इथे ना लहान साईजचे गाजर होते म्हणून मी 2 घेतले, नाहीतर मीडियम साईजचा 1 गाजर सुद्धा बस होतो। आता आपण कुकरमध्ये भाज्या बुडतील इतपत पाणी घालूयात आणि मध्यम गॅसवरती 4 ते 5 शिट्या आपण काढून घेऊयात। इथे मी जाड बुडाच्या भांड्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालून ते तापवून घेतलं होतं। त्यामध्ये आता आपण घालूयात मध्यम आकाराचे 3 कांदे अगदी बारीक चिरून आणि हा कांदा आपल्याला तेलावरती अगदी मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 सिमला मिरची अगदी बारीक चिरून, मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतले। ती आता आपण या तेल कांद्यावरती परतवून घेणार आहोत छान। सिमला मिरची उकडून न घेता कांद्यावरतीच फोडणीवर टाकल्याने पावभाजीला खमंग अशी चव येते। मिनिटभर परतून झालं की आता आपण यावर झाकण देऊयात आणि ही सिमला मिरची पूर्णपणे शिजून घेऊयात। एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ती सुद्धा छान परतून घेऊयात। आणि आता यामध्ये घालूयात 4 मध्यम आकाराचे टोमॅटो। टोमॅटोची प्युरी घेतली तरी चालेल किंवा मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत आणि ते सुद्धा आपण छान परतून घेऊयात ह्या कांद्यावरती। आणि आपण भाजीमध्ये कलर वापरणार नाहीयेत, आपल्या भाजीला जो काही कलर येणार आहे तो बीटरूट आणि काश्मीरी मिरची पावडरमुळे। 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 3 चमचे पावभाजी मसाला। मसाले छान मिक्स करूयात हे कांदा आणि टोमॅटो वरती। मिक्स करून झालं की यात घालूयात चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर आपण याच्यावर देऊयात झाकण आणि झाकण देऊन आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजतोय तोवर आपण आपल्या भाज्या मॅश करून घेऊयात। हे बघा इथे आपल्या भाज्या छान शिजल्यात। आता आपण ह्या मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊयात छान एकजीव होईपर्यंत। भाज्या सर्व मॅश करून झाल्यात। आता आपण आपला मसाला बघूयात। आपला मसाला सुद्धा छान तेल सुटले आणि छान मसाला पण आपला शिजलाय। आता आपण ह्या मॅश केलेल्या भाज्या ह्या मसाल्यावरती टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। आता आपण ह्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये आणि यात पाणी घालण्याच्या आधी पुन्हा आपण ह्या भाज्या या मसाल्यामध्ये मॅश करून घेणार आहोत। बघा मॅश केल्याने ना आपली पावभाजीला चव खूप छान येते। चांगलं आपल्या मसाल्यामध्ये ह्या भाज्या पुन्हा मॅश करायच्या एकजीव होईपर्यंत। आता आपण यामध्ये घालूयात गरजेनुसार पाणी। इथे मी 3 ग्लास पाणी घातलं आहे। तुम्हाला कितपत भाजी पातळ हवे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला। आणि ही भाजी 8 ते 10 माणसांना आरामात पुरते। छान मिक्स करून घेऊयात आपण हे सर्व। मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी ती सुद्धा आत्ताच घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। हे आता भाजीवर झाकण देऊन मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट भाजीला दणदणून वाफ काढून घेऊयात।
भाजी वाफवतोय तोवर आपण पावभाजी सोबत सर्व करतो तो मसाला पाव कसा करायचा तो पाहूयात. त्यासाठी इथे मी घेतले 2 पाव आणि आडवा पकडून त्या पावांना आपण मधून चीर पाडले. इथे तवा मी तापवून घेतलाय आणि आता मी त्यावर टाकते चमचाभर किंवा आवडीनुसार अमूल बटर. आणि बटर छान मेल्ट झालं की यात घालूयात पाव चमचा मिरची पावडर. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले. आणि यामध्ये घालूयात आता आपण चमचाभर पावभाजी. आपली शिजलेली भाजी आहे ही. आणि छान मिक्स करून घेऊयात आपण ही भाजी बटरवरती. आणि आता यावर ठेवूयात आपण आपला चिरलेला पाव. आणि हा पाव छान मसाल्यात फिरवून घेऊयात आणि छान शेकवून घेऊयात हा पाव. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपण हा पाव छान शेकवून घेऊयात. पलटूयात. बघा अगदी गाडीवर मिळतो तसा आपला मसाला पाव तयार झालाय. आणि हा मसाला पाव आहे ना नुसता सुद्धा छान लागतो खायला. तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पाव सुद्धा शेकवून घेते. इथे आपली भाजी सुद्धा तयार आहे आणि भाजीला बघा किती छान दणदणून वाफ आले. आता आपण यामध्ये घालूयात बटर. आणि बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मिक्स करून घेऊयात. भाजीमध्ये ना आता बटर टाकल्याने ना भाजीला चव खूप छान येते. तर पावभाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आपण सर्व करूयात आपण भाजी. वरून थोडी कोथिंबीर आणि चमचाभर किंवा आवडीनुसार बटर. वरून बारीक चिरलेला कांदा आणि वरून थोडंसं लिंबू पिळूयात. आणि आपण भाजीमध्ये कुठेही रंग नाही वापरला तरीही आपल्या भाजीला रंग बघा किती सुरेख आलाय. आणि टेक्स्चर सुद्धा भाजीचं अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा आलेला आहे. काय मग रेसिपी आवडली असणारच तर नक्की करून खा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूयात.